सगळं समजलंय मला. आईनं मला सांगितलं चूक तुझीच आहे आणि या घरात चुकीला माफी नाही. अगं आईच्या वाढदिवसाला मावशीनं दिलेला ग्लास होता गिफ्ट, तो ग्लास पडलास तू. तुला माहिती आहे ना आईमध्ये माझा किती जीव आहे. आईला त्रास म्हणजे मला त्रास. आणि हा तुला शेवटचं सांगून ठेवतोय, यापुढं जर घरात असं घडलं ना तर बघ माझी इतकं वाईट कोणी नाही. समजलं? का ग तुला गिळायचं नाही का? जा घरातून ताट घेऊन ये. नाही तर राहू दे बाई, सकाळसारखं पुन्हा सगळं सांडून ठेवशील. मी चालते. असं काय घुबडावणी बघत बसली माझ्याकडं. इथे येऊन बस. बस ना. आम्ही किती पण त्रास दिला ना तरी आम्ही उपाशी नाही माणसं मारी. काय आता. आणि ते आज नाही ज्ञान झाडायचं तुला राजकारण वगैरे, नाहीतरी दुसरा विषय एखादा. होय आज झालं रे. अजून किती त्रास देणार आहे तिला? हा अगं सॉरी माझी राणी, सॉरी सॉरी सॉरी. अगं आई नाही ना तुझ्यासोबत नाटक केलं तर सकाळी, आणि मी घरी आलो, मी पण नाटकात सामील झालो. पण आमचे वडील सत्यवादी, ते म्हटले आम्ही नाही भाऊ तुमच्यात, तुमचं चालून द्या. आणि शेवटी उघडलं तोंड. नाहीतर आम्हाला नाटक आहे ना कमीत कमी 4 ते 5 दिवस चालवायचं होतं. अगं स्नेहा, असं एक काय 10 भांडे पडू दे की. हा त्याच्याने आपल्या नात्यात काही दुरावा येणार आहे का? काय तू. मला आईची खूप आठवण येते. अगं मी आहे ना इथं, आणि हे काही तुझं सासर आहे का? माहेरच आहे की. खा. स्नेहा, मी आज थोडी गंमतच केली तुझी. ते TV मध्ये नाही का ग त्या सासवा वागत्यात, तसं करावं म्हणलं, म्हणून थोडीशी गंमत केली आपली. बस झालं आता, जेवून घ्या पटकन. हा गंमत करते जेव. स्नेहा, म्हणजे तू अजून पण रुसली का माझ्यावर? हे बघ ना, काल जे घडलं ना त्यासाठी खरं सॉरी बाळा. मी रुसले नाही हो, पण जरा वाईट वाटलं. कारण तुम्ही लोक असे वागू शकाल हे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. बरं हे बघ, जे झालं ते झालं. आज आहे ना रविवारी आणि मला सुट्टी आहे. आपण काय करू, हॉटेलला जेवायला जाऊ. अहो कशाला खर्च? आता त्यात कसला खर्च बरं? मग आता आपण मजा नाही करणार, मग काय म्हातारपणी करणार का? चल मी बाहेर थांबतो, तो आवरून ये. चालते, येते. हे बघ, हे माझं 2024चं नियोजन. पाहिलं मी आता ना माझं सगळं नियोजन करून ठेवलं. म्हणजे 2024 मध्ये ना कोणती कामं कधी करायची, किती वेळात करायची, सगळ्या गोष्टींचं लिहून ठेवलं मी याच्यात. आता हेच बघ ना, तुला मिसळ खायची किती इच्छा होती, आणि त्यातल्या त्यात आज रविवारी पण आहे. आपण काय करू, महिन्यातलं ना प्रत्येक 2 रविवारी ना मिसळ खायला येऊ तुला. चालेल. मी त्याच्यात लिहून ठेवलंय असं. दादा 2 मिसळ द्या ना. मिसळ संपली. जेवण मिळेल, इडली डोसा. नाही नको. अरे रवी, तो काय करतो इथं? अरे काय नाही,
हिला मिसळ खायची इच्छा झाली होती म्हणून हॉटेलला घेऊन आलो होतो. हो आणि यांचं सगळं नियोजन फसलं. म्हणजे मिसळ संपली काय? संपली. एक काम करू ना, आपण जेवणच करू ना. दादा चार आहे ना, जेवण थाळी द्या. चालेल ना? अरे काय मोठले कागद काय जमिनीवर साईड बीट टाकली काय? तू काय गरीबाची चेष्टा करतो काय? साईड बेड नाही. अरे तुला माहिती का मला अडचणी काय येतात म्हणून? का बरं? अरे बघ, मी ना 2024चं सगळं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक महिन्यात कुठली कामं करायची, कशी करायची, सगळं लिहिले आहेत मी. अरे वा छान छान. आता बघ, आपल्या गावात माझ्यासारखा यशस्वी माणूस तुला सापडणारच नाही. हा 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 रवी ना एक नंबर आतरंगी माणूस आहे. सारखे काही ना काही खटपट करत असतो, पण कसं असला ना आपला जिगरी बर का. सुहास, खरं तर मला पटलंय बरं का त्यांचं. त्यांनी जे काही नियोजनाचं ठरवलंय ना ते. आणि काय हो, आपणही आपल्या भविष्यासाठी काही नियोजन केलं तर जसं आपली शिस्त, आपल्या कामाच्या वेळा, आहार, व्यायाम आणि पैशाची बचत, आपल्या होणाऱ्या बाळाचं नियोजन, त्याच्या भविष्याचं नियोजन. तू कर बाई जे करायच ते. हे आपल्याला नाही आवडत नियोजन बियोजन करणं, पण तुझी आत्ता बोलली ना बाळाचं नियोजन, ते पटलं बरं का आपल्याला. चल घरी जाऊन बाळाचं नियोजन करू. बसा. चल. काय हो आता हे काय नवीन? काय म्हणजे? तुला मी कालच सांगितलं होतं ना नियोजन केले म्हणून. विसरले काय? चहा कुठं आणतीये? मला रोज 1 ग्लास दूध द्यायचं काय, आणि 2 केळी. विसरलेच होते तुमचं नियोजन. हा ना, घेऊन येतोस. जेवायला दे बरं पटकन, लय भूक लागली. प तुम्हाला चांगला डबा देत होते ना. तू देत होते का सकाळी डबा, पण दुपारपर्यंत तो गार पडतो. त्याच्यापेक्षा गरम गरम खाल्लेलं काय माहिती. पण तुमची धावपळ किती होती बरं? एक तर तुम्ही गाडी घेऊन जात नाही. त्याच्यापेक्षा चालत गेलं व्यायाम होतो. ती गाडीच विकून टाकीतो, म्हणजे 2 पैसे येतील घरात. घ्या. पाणी घ्या. किती तिखट बनवली, परत बनत नको जाऊ अशी तिखट भाजी. आओ जेवण. आओ स्नेह ऐक ना, मला लय मिसळ खाऊ वाटली. मस्त मिसळ आणि त्याच्यासोबत थंडगार ताक. बघ ना माझ्या तोंडाला पाणी आलंय. चल बरं आपण हॉटेलला जाऊ. आओ सारखं सारखं काय हॉटेल? आपण खर्च टाळायला हवेत. आणि मी केले ना नियोजन, 2 महिन्यातून एकदा हॉटेलला ठीक आहे. आणि ते खूपच इच्छा झाली असेल तरच. आणि तुम्ही जे आज पैसे खर्च करणार आहेत ना बाहेर, ते मला द्या, मी करते बचत. हां बरं बाई नको जायला. ऐक ना, आपण घरात दोघंच आहेत आणि तसे आई बाबा देवदर्शनाला गेलेत कोल्हापूरला. हां चल ना बाळाचं नियोजन करू. थांबा. हॅलो, काय काय झालं? आई बाबाच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय ग पायल, काय झालं? आणि एवढी का वैतागून बसली? अगं काय सांगू स्नेहा, रवी हल्ली खूप चिडचिड करतात ग. फार विचित्र सारखे वागतात.
ते काय नियोजन सतत चालू असतं बघ त्यांचं. आणि त्या नियोजनापायी ना खर्च कमी व्हायचा सोडलाय आणि वाढतच चाललाय आमचा खर्च. लोकांकडून उधारी घ्यायला लागली, धावपळ करतात, चिडचिड करतात, खूप हट्टीसारखे वागतात ग. एखादी नियोजनात ठरलेली गोष्ट नाही ना झाली तर विचारूच नको किती चिडचिड करतात. काही कळेन असं झालंय मला. आणि सतत ते एका चक्रात अडकलेत. त्यांना शेजारी काय चाललंय काय नाही काही कळत नाही बघ. एखादा माणूस गेला ना शेजारी तरी सुद्धा त्यांना कळणार नाही. तुला सांगू, माझंही तसंच होतंय ग. जसं नियोजन करते ना तसं होतच नाही. आता बघ, बचत करून पैसे साठवले चांगले, पण सासू सासऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि अचानक सगळे पैसे गेले. बघितलंस, नियोजन करून काही फायदा होत नसतो. कुठं चालला? तू पाहिलं कुठं? नाही रे, काय झालं? अरे ती माझ्या चिडून गेली कुठं तरी राव. अरे पण झालं काय नेमकं? तुला नंतरून सांगतो. तू चल बरं पहिलं गाडीवरती शोधू आपण तिला. बस. रवी, ह्या बघ या दोघी. पायल थांब ना. काय, मला नाही यायचं घरी. करत बसा तुमचं नियोजन घरी जाऊन. बघितलंस नाही, अति नियोजन करण्याचे दुष्परिणाम. रवी, इतकं बी नियोजन करू नको का तू जगण्यातले जगणं आणि माणसातला माणूस विसरशील. हे बघ, आपलं संपूर्ण आयुष्य आहे ना, आपण एका कागदावर नियोजन करत लिहून नाही ठेवू शकत. आपल्यासाठी देवाने काहीतरी वेगळंच नियोजन करून ठेवलेलं असतं. हे बघ, तुला अडचणी आल्या त्या तुझ्या चुकांमुळं आणि हलगर्जीपणामुळं. आणि चुकामधूनच माणूस शिकतो ना. आणि अडचणी कोणाला येत नाही? सगळ्यांना येतात ना. आणि अडचणीमधूनच तर माणूस शिकतो ना. मी असं म्हणत नाही तू नियोजन करू नको, पण अति नियोजन करू नको. आपण अति नियोजन करतो, मग आपल्याला अपयश येतं आणि आपण सतत टेन्शन घेत राहतो. आणि त्या टेन्शनमध्ये भूतकाळात आलेल्या अडचणीचा विचार करतो, भविष्याची चिंता करतो आणि वर्तमान काळात जगायचं विसरून जातो. त्यामुळं आजचा वर्तमान काळ जगूया आणि इथून पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करूया आणि समोर जाऊया. आलं लक्षात? चला आता. ओ, बाहेर कोणीतरी आहे वाटतं. झोप ग, एक तर दमलोय मी. झोप होती. हो, उठा ना. खरंच कोणीतरी आहे वाटतं बाहेर. झोप ग तू. कमतान देऊ राहिली तुम्हाला. काय ग, काय झालं? मांजर होती वय. तुला किती वेळेस सांगितलं बरं मी, हा? काम झाल्यावर दारा खिडक्या बंद करत जा. हा,
आज मांजर घुसली, उद्या बिबट्या घुसायचा. अरे तिला नको ओरडू, मीच उघडी ठेवली होती ती हवा येण्यासाठी. किती घाबरली बरं मी. मला वाटलंच होतं मांजर असेल म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना मला मांजरीची किती भीती वाटते ती. नको बाळा रडू, काय झालं, का भीती वाटते तुला? मी 5वीत असताना घरात मांजर घुसली होती. हे बघ इथं बोच करले तिने. काय नको रडू, नको रडू. गेली ती मांजर आता. बरं जा बरं, तुम्ही जाऊन झोपा दोघं. जा चल. जा, सगळं दूध सांडलंय मांजरीनं. कोण आहे? सोडा मला. सोडा म्हणते ना. स्नेहा, कोणाशी बोलते? काय नाही, पदर फसला. हा, कुठे निघालीस? बाजाराला निघाले होते ग. बरं, आणि एवढा घाम कसा काय फुटला बाई? काय नाही. आणि तू? मी पण बाजाराला चालले. चल चहा पाचते तुला. हा चल. काही टेन्शन नाही ना ग? नक्की? काय ग स्नेहा, सासू सासरे बरे आहेत ना? हा, आता 6 महिने झाले त्या गोष्टीला. जरा जखमा आहेत अजून, पण बरे आहेत आता. काय ग अशी बिथरल्यासारखी काय करते? अगं काल आमच्या घरात काळी मांजर घुसली होती. मांजर? हा, अगं त्या काळ्या मांजरीला ना मी आमच्या घराजवळ खूपदा तळमळताना बघितलंय ग. मला लई भीती वाटते बाबा. अगं मला तर मांजरी खूपच आवडतात बाई. मग तू नाही का तुझ्या घरी काळी मांजर? नको, माझी सासू मला घराच्या बाहेर काढेल. अगं ती बघ, अगं ती बघ काळी मांजर. अगं ती येईल माझ्या अंगावर. का ग नको. स्नेहा, शांत हो, काही नाही येत. अगं तू घरी चल, आपण घरी जाऊ. हा, काही नाहीये तिथे. चल तू उठ. चला, मस्त चहा बनवतो सगळ्यांसाठी. स्नेहा, काय ग एवढा प्रेमाने चहा बनवला मी. शट. हॅलो रवी. अरे ती स्नेहाच्या मनातली भीती वाढतच चालली राव. ती बोलत पण नाही कुणासोबत, धड जेवत पण नाही, सारखी घाबरलेली असती. अरे काय झालंय, ते आमचे फॅमिली डॉक्टर आहे ना, ते बाहेर देशात गेलेत. तुझ्या ओळखीचं आहे कोणी डॉक्टर? स्नेहा, तुला इथं का आणलं माहिती? तुला शांती मिळेल म्हणून. तू सारखं घाबरल्यासारखं करत असती. ते बघ पाणी किती शांत आणि प्रसन्न वाटतंय. श्वास. ती बघ ती काळी मांजर. ती आली होती त्या दिवशी आपल्या घरी. ती बघ. अगं स्नेहा, तिथं कुणीच नाहीये. बघ बरं. ती बघ ना, तिथंच आहे, ती तिथंच आहे. शांत हो. गप 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 गप. अगं नाहीये तिथं कुणीच नाहीये. गप गप गप. शांत हो बरं.
सुहास, माझ्यावर कोणी काळी जादू केले का रे? हा, की माझ्या पाठीमागे कोणी लागले? मला खूप भीती वाटतीये. अगं स्नेहा, असं कोण कशाला करेल बरं? हा, मी आहे ना तुझ्यासोबत. तुला लहानपणापासून आहे ना मांजरीची भीती वाटते, मला माहिती आहे. आणि तीच भीती तुझ्या मनात बसली अजून सुद्धा. भीती भीती अशी गोष्ट आहे, जरी एकदा मनात बसली खोलवर रुतत जाते. पण भीतीचं ओझं कुठपर्यंत वाहत बसणार आहे आपण? आपला कोणतरी बोललेलं असतं, आपला कोणतरी हर्ट केलेलं असतं, काही घटना घडलेल्या असतात, आणि तीच गोष्ट आपल्या मनात खोलवर रुतत जाते. कदाचित माणसं ओळखायला शिकायला मिळतात, किंवा कोणत्या गोष्टीत कोणत्या परिस्थितीत काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे शिकायला मिळते. नमस्कार, मी डॉक्टर योगेश दीक्षित, मानसशास्त्रज्ञ. मी सांगितलं होतं सुहासला तुम्हाला इथे घेऊन यायला. मला सांगा, तुम्हाला मांजरीने का बाज करलं होतं? एकदा मांजर लाडू खात होते आणि ते लाडू मी हिसकावून घेतलं होतं. पण एक सांगू का ताई, तुम्ही जर भुकेलेल्या मांजराचं खाद्य ओढून घेतलं तर ते असं रिॲक्ट करणारच ना. आणि चूक त्याची नाही आहे, चूक तुमची आहे. आणि वारंवार वारंवार मांजरीच्या अशा घटना घडत राहिल्या, त्यांनी तुमची भीती ट्रिगर होत गेली आणि अजून पण वाढत चाललेली आहे. त्यामुळे फक्त एकच पर्याय करा, आपलं मन स्वच्छ करा. कारण मन स्वच्छ करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहेत. आणि भूतकाळातल्या गोष्टी बाहेर काढा. आणि जर जास्त भीती वाटलीच तर दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. छातीजवळ हात ठेवून टॅप करत म्हणा, सगळं व्यवस्थित आहे, सगळं सुरळीत आहे, मला कसलंच भय नाही, कसलंच टेन्शन नाही, मी भीतीमुक्त आहे, बस. थँक्यू डॉक्टर. चला येऊ. हो, मी पण येतो. हो. हौशवंत व्हा. आज कामाचा पहिला दिवस आहे. चिडचिड करू नको. आपल्या कामाशी काम ठेव. तिथं कोणाला भांडवू नको. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. बरोबर. अजून काय? अजून काही तू काय विसरत नाही ना बोलायचं? नाही, मी काही नाही विसरत. जा तू. नीट जावा हा. आणि पोचल्यावर एक फोन करा हवं तर. कशाला फोन? मी काय लहान बाळ आहे का? सुहास, चिडचिड नाही सांगितलंय ना. स्नेहा, तू काही विसरत नाही ना बोलायचं? काय हो? काय नाही. हा, बाबा येऊ का? हा, चालतंय चालतंय. आणि सावकाश जा. आणि काम उरकलं की आपलं पहिला निघून ये लगेच. यांच्या पण लक्षात नाही भाऊ, कोणाच्याच लक्षात नाही आज काही. ते येतो. हा. आओ डबा. तुम्ही कामाला जायचा निर्णय घेतलाय खराब, पण मला पटला नाही येतो. हे बघ पाय, करावं तर लागणारच. आधीच आपल्या डोक्यावरती खर्च आहे, ते फेडायला पाहिजे ग आपल्याला. पण शेती आहे ना आपली. ती तर सुरूच राहील ग. हवं तर एखादा गडी लावू आपण शेतात. थोडे दिवस जड जाईन आपल्याला, पण नोकरी जर केली ना तेवढेच पैसे येतील ग घरात. बरं, आज सुहास भाऊजींचा बर्थडे आहे ना लक्षात? हो, मी कसा विसरेल ग. आता जाताना भेटेलच तो मला. मी देतो मग त्याला शुभेच्छा. नाही नाही, शुभेच्छा देऊ नका. स्नेहाचा फोन आला होता, स्नेहा म्हणली शुभेच्छा देऊ नका त्यांना. का रे, काय झालं? काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल तिने. संध्याकाळी आपल्याला बोलवलंय सगळ्यांना. अरे वा, काय प्लॅन केलाय? ते सांगते मी तुम्हाला. कामावरून सुटले की फोन करा, मग तुम्हाला सगळं सांगते. आणि सुहास भाऊजींना तिथं तुम्ही घेऊन या. बरोबर, ठीक आहे, हा? चल. चला. सुहास, चाल लवकर. बरे, बस पकडायची राव आपल्याला. रवी, हा, तुला माहिती आहे ना आज काय आहे? काय रे? आईला काय लोक आहेत राव, यांना माझा वाढदिवस पण माहित नाही. कंपनी चांगली होती राव. हा, काम सोपं होतं, लोक चांगले होते, मालक चांगला होता. हा ना, किती चांगलं बोलत होते राव जुने कामगार.
नवीन कामगार. म्हणजे सगळ्यांना आहे ना रिस्पेक्ट देत होता. नाहीतर आधीची कंपनी होती का आमची, दिवसभर घासून घ्यायचे आणि इज्जत भेटत नव्हती इथं. आणि तिथं आहे ना पहिल्या ठिकाणी काय व्हायचं, लोक एवढे नालायक होते ना, माझं आहे ना कोणासोबतच पटत नव्हतं अजिबात. हा बोल ना पायल. हा आहे ना. हा बोल. कुठं काय? बरं बरं ठीक आहे आलो. हा हा चल. अरे रवी कुठं आणलाय मला तू? अरे तू चल तर खरं, डोंगराव आलाय आपण. चल. अरे दमलो हो मी, लय लांब आहे वाटतं. सांगतो तुला. चल इथं बस. कुठं? सर पुढे सर. चल पुढं पुढे चल. नीट बस. आपण काय आंधळी कोशिंबीर खेळायला आलो काय? उघडूक डोळे. हा बघ तिकडं बघ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुहास, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला वाटलं माझा वाढदिवस तुम्ही विसरले. कसं काय विसरणार? सुहास भाऊजी प्लॅनिंग केलं तिने, सगळं सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. अरे वा, तुम्ही तर चांगला बेत केलेला दिसतोय. तुमच्या आवडीच घेऊन आलीये, गाजरचा हलवा आणि मस्त पैकी पावभाजी. वा 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 वा. औक्षण करून घ्या. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आओ आणि या दोन टीम आपण जर पाहिलं तर आज टीम सामन्यामध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. चांगला बॉल यामुळे आपण पाहतोय. हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं आता घेऊ का मी खायला? थांबा, एक सरप्राईज गिफ्ट राहिलंय तुमचं. द्यावर पटक्यान चला. काय असेल ओळखा बरं. काय काही सोन्याची चेन बिन केली काय? तुम्ही पण ना भाऊजी. डोळा दाखतो. डोळा दाख. हा. उघडू नका. अरे बापरे, ढॅंटडॅं. वा वा वा, मस्त मस्त, भारी. अहो परवाच्या दिवशी आमची महिला मंडळांची बैठक झाली ना, तेव्हा आम्ही एक मोहीम आखली. ठरवलं की आपल्या गावात 1000 झाडं लावायची. म्हटलं आता तुमचा बर्थडे आहेच आज, तर त्याची सुरुवात तुमच्यापासूनच करूया म्हणून. खरंच म्हणजे माझ्या वाढदिवसानिमित्त मी निसर्गाला काहीतरी देतोय, त्याचा मला आनंद वाटतोय. खरंच भारी वाटलं बरं का. आणि तसं पण तुकोबाराय म्हटलेच आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि ही झाड आहे ना आपल्या निसर्गाची अविभाज्य घटक आहेत. बरोबर. तसं पण आहे ना, जंगलातली सगळी झाड तोडून टाकले आणि हे डोंगर माळरान आहे ना अख्खं वासाड पडले. हो, डोंगर जळायला लागलीत. पाऊस नाही ना, त्याच्यामुळे आता आपण झाडं लावू, म्हणजे छान पाऊस पण येईल. ठीक आहे ठीक आहे, चला आपण झाड लावून घेऊ. हा चल द्या. रुपया आणला का? हा आणले ना, आणले. या इथं या. घाला पाणी भाऊजी. पाणी घालतो. दरम्यान घेतल्या गेल्या ते एक उंची धावा धाव पण वाढेल. गोल काढावरती नजर टाकली तर 7 धावा. वा, 1000तलं पहिलं झाड लागलं. ते पण माझ्या हातानं. आता मला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला चला जगवायचं बरं का याला, पाणी घालायला यायचं. चला. चला घ्या आता खाऊन सगळ्यांनी. हो.
हा सुहास बोल ना. नमस्ते डॉक्टर. हो डॉक्टर, तुम्ही दिलेल्या उपचारामुळे ना खरंच खूप फरक पडला बरं का. अहो तुम्हाला सांगतोच नाही, अजिबात घाबरत नाही आता, एकदम नॉर्मल आहे. आणि काल आहे ना आम्ही बाजारात गेलतो, माझं एका माणसासोबत भांडण झालं. अहो ती स्वतः त्या माणसाला भांडली. हा नाही कसं असतं माहिती आहे सुहास, आपण एक वेळेस शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो, पण मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे, कळलं का? बरं 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 बरं. हा ठेवू का? चला कामाला. आज हे सगळं काढायला लावलं होतं आणि ह्या जरा पट्ट्या पिट्ट्या काढल्यावर आहे ना, तुम्ही दोघं पण जरा बरं दिसायला लागलेत. एकदम चिकने. तुझी भीती गेली वाटतं. तुला इंगा दाखवायला लागतोय आता. नको बाई. अगं गंमत केली ग. पण सासूबाई. अगं आई म्हण. बरं आई, सुहासचे दादा म्हणजे आमचे भाऊजी घराकडे कधीच येत नाही का हो? मी एकचदा बघितलंय त्यांना, आणि तेही आमच्या लग्नात. तेव्हा पण ते घरापर्यंत आले नाही. अगं ते सुहासचं लग्न होतं म्हणून आला होता तो, नाही तर तो आमच्याशी बोलत नाही अजिबातच. ते बघितलं मी लग्नात. आम्ही मेलो ना तरी पण तो काही यायचा नाही. पण असं काय घडलं हो? अगं ते आमचं गुपित आहे, सांगायचं नाही असं ठरले. बरं सॉरी बरं, काही मी विचारलं चुकून. अगं सॉरीचं काही नाही त्यात. चल कामं पडलेत भरपूर, आपल्याला कामं करू आपण. हो, तुम्ही कुठे येत आहे? तुम्ही बसा, आणि हात अजून बरा झालेला नाहीये, आराम करा. अगं आराम करून करून मलाही कंटाळा आलाय, तुला थोडी मदत करते चल. बरं चला. जास्त भार द्यायचं नाही. आई, अहो कालपासून पाणी का नाही देणार नळाला? साठवलेलं पाणी पण आता संपायला लागले, आणि आपल्या परिसरात तर रोज येतं ना नळाला पाणी. याआधी नाही झालं हो असं कधी. अरे मोटर बिघडली का? आहो तेवढं बघा बरं, मोटर मध्ये काही झालंय का? अगं स्नेहा कुठे गेली ते अंडा घेऊन? गेली होती गावाच्या विहिरीवर पाणी आणायला. अहो आज पण पाणी नाही आलं, आणि सगळी गावातली लोक तिकडेच येतात पाणी आणण्यासाठी. अहो अजून 2 दिवस पाणी येणार आहे म्हणे. ह्या सरपंचची नाटकं झाले वाटतं चालू. 100% नाही पैसे खाल्ले असणारे. मत मागाश टायमाला सगळं करतो म्हणला, आणि आता गाजर दाखवतोय. अरे सगळे लोक असेच येतं, थोडे दिवस देतात नंतर काढून घेतात. बरं मी घेतो हंटा, थांब गाडी लावतो. दे इकडं. चल. अहो जमतंय ना स्नेहा घ्यायला? हा जमतंय. चल व्यवस्थित. काय म्हणायचं आता? अहो काय झालं? अहो पाय ऐक. हा लय दुखतंय का? अहो मुरगडला वाटतं. लय दुखतंय? मुरगडलाय हो. बरं तू बस इथं, आम्ही नेतो पाणी. हे बघ रवी, आपण आहे ना आजच सरपंचाकडे जाऊ. किती दिवस चालणार आहे असं सांग बरं? हां, गावाच्या विकासाच्या नावाखाली मतं मागायचे, आणि यांचे कामं बघ ना कसे येतं. हाय का रस्ता नीट? किती खड्डे आहे बरं. 2 दिवस गाजर दाखवायचे आणि नंतर गायब व्हायचं. हे बघ ह्या वेळेस ना त्याला बरोबर पाडू आपण. अहो आपली तरी परिस्थिती बरी आहे. मी तर असे गरीब लोक पाहिलेत ना, जे रोज इथे येऊन पाणी भरतात. त्या बायकांच्या आता हातात लेकरू असतं, तहानलेलं भुकेलं. त्यांच्याकडे बघितलं ना की अक्षरशः काटा येतो अंगावर. किती हाल होत असतील हो त्यांचे. त्यांच्या परिसरात पाणी नाही,
घरात वीज नाही, पिण्याच्या पाण्याचे असे प्रॉब्लेम आहेत. आणि रस्ते तर तुम्ही बघताय ना कसे बनवलेत ते. माणूस 10 वेळा पडल असे रस्ते झालेत. आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्यांचा तर पार डांबर येऊन बाहेर निघालाय. मागच्या वेळेस या रस्त्याला नुसती मुरमाची मलमपट्टी करून ठेवली. पावसाला तर अख्खा मुरुम वाहून गेला त्यात. मग काय परिस्थिती आहे तशीच झाली बघ ना. आणि त्या सरपंचानी खांब उभे केले लाईटीचे. अरे पण त्या सगळ्या लाईट बंद येतं. आता फक्त खांबाची शोभा वाढवतात, बाकी काही नाही. अच्छा, म्हणजे रात्रीच्या वेळेला इथे अंधाराचं साम्राज्य आहेच म्हणा. किती गैरसोय होत असेल हो त्यांची. हां, आपल्याला याच्यावर ना काहीतरी उपाययोजना करायची गरज आहे. मी काय म्हणते भाऊजी, स्नेहाला याच्यातलं एवढं कळतं, आपण तिलाच सरपंच केलं उभं करू. तसं पण तुमचे वडील होते की आधी सरपंच? काय सासरे सरपंच होते? अहो सुहास, तुम्ही याबद्दल मला काहीच सांगितलं नाही. अगं तुला माहिती आहे ना माझा बाप कसा होता, सत्यवचनी, सत्यवादी. असं घाणेरडं राजकारण आणि भ्रष्टाचार बघून आहे ना त्याने पद सोडलं. आणि या चिखलात कधी हात नाही घालणार असंही बोलला. पण तुला ह्या चिखलात जर कमळ फुलवायचं असेल ना, तुझी इच्छा असेल ना, तर आपण तयारी करू. आम्ही आहोत तुझ्यासोबत. पण एवढं सोपं नाही होते. अगं आपण करू ना सोपं, काळजी नको करू. मला त्यासाठी पहिले अभ्यास करावा लागेल. गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. आणि मी जिथे वाढली ते गाव आणि हे गाव बराच फरक आहे ना. वहिनी तुम्ही राहू उभे, आम्ही करू ना सोबत. आणि सुहासला आहे ना गावातलं खूप मानतात, तो मदत करत असतो ना. आणि सुहासची बायको उभी राहणार म्हटल्यावर सगळे लोक खुश होतील. तुम्ही राहू उभे बिनधास्तपणे. काय जमतंय? चालतंय ना. म्हणजे पेरणी तर करू ना, पीक येईलच पुढं. चला चला. तू नको घेऊ हांडा, मी घेतो. थांब, मी घेतो दोन्ही बादल्या. चल चला वहिनी, तुम्ही नका घेऊ तुम्ही, तिला घ्या. चायला रविवार म्हणलं का काय करून काय नाही असं होतंय. त्याच्यात आठवड्यातून एक दिवस सुट्टी असती आणि दिवस फास्ट निघून जातो. हा ना यार, जाऊ दे. बाकी तुझं काय चाललंय? आणि आई वडिलांची तब्येत बरी का रे? हा बरे. आणि स्नेहवहिनीचं काय चाललंय? झाली की नाही त्यांची तयारी सुरू? अरे ते गावात जाती आणि बायकांना समस्या विचारत बसती. ते नाही का गावचा स्टडी का काय इतिहास भूगोल माहितीच घेत बसती ती. चांगलं आहे राव. पुढल्या वर्षी वहिनी चांगला मोठा धमाकाच करतात वाटतं. मग बायको कोणाची? सुहास, तुला आठवते का रे तुझा दादा गावात होता तेव्हा आपण किती कल्ला करायचो रे. आणि बरेच दिवस झाले आपण पार्टी पण नाही केली. आज संध्याकाळी चिकन पार्टी करायची का राहणार? तू, मी, पायल आणि वहिनी. जमतंय ना, पण चिकन नको, मला मटण आवडतं. अरे चालतंय ना, मस्तपैकी मटण भाकरीचा बेत करू. बरेच दिवस झाले 90 पण नाही घेतली, तेवढंच घासावं लावीन. जमतंय, पण हे बघा आपल्या बायकांना कळता कामा नाहीये, त्यांना माहित नाही आपण पेतो ते. हा चालतंय. लागू तयारीला. स्नेहा, आता बघा येतील आणि आपल्याला म्हणतील काय मदत करू का. बघू तर. काही मदत करू का पायल मॅडम? काही नको, जे करायला जाणार होतं ते करा जा. हा हा काय, मी काय तुम्हाला आज ओळखते का हो? मला चांगलंच माहिती आहे तुम्ही कधी लाडात येता, कधी मॅडम म्हणता. हां, एकतर तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल, नाही तर तुम्ही काहीतरी लपवत असाल माझ्यापासून, हो की नाही. आणि आज मटणाचा बेत आहे म्हणल्यावर ड्रिंक तर होणार असेलच नाही का. जा, काय नाही बोलणार आज मी, जावा. अगं तसं नाही ग. मग कसं? आता जा म्हणते तर जा ना. परत माझा जर मूड बदलला ना तर मग जाऊ देणार नाही मी. आणि हो, सुकं मटण काढून ठेवते, या घ्यायला. कशाला जाऊ दिलं ग त्यांना दारू प्यायला? ग जाऊ दे ग,
आजचाच दिवस. आपले नवरे काही कुठं पिऊन पडणाऱ्यातले आहेत का? आवर. हा हा मसाल्याचं बघ हा. हो हो. पाणी मत. मार ना कोरी, पाणी कशाला तुला? अरे कोरी कुठं मारतो, पाणी वत. तू जमत नाही मला तसं. कट्टर बेवडा इथून, मला म्हणतो जमत नाही. आता कोरी मारलं पडन ना बेशुद्ध. तू का? श्वास चायला आपल्याला बायकाला भारी भेटला रे पण. एक नंबर हा. अरे तुझी बायको म्हणजे मग वहिनी काय म्हणली? हा जा, मला माहिती आहे तुम्ही दारू प्यायला चालली आहेत. हा तेवढं तिचं चांगलं आहे बरं का. मार मार. पण भावा एक नंबर बेत झाला बरं का ह्यो. मटण दारून हे बघ वाला झाला बघ घसा मग आत्ता. माझा पण लय दिवस झाले पेल नव्हतं रे आपण. आता मस्त की भाऊ भाऊ खाऊ. मार पटकन मार. चल मस्त सुक मटण खाऊ. हा. उठ उठ. स्नेहा, तुला गंमत सांगू का? काय ग? नवरे ना बैलासारखे असतात. त्यांना आपण हाकायचं, पण शिंग काढायला लागले की चटका द्यायचा. आणि काम झालं की गोठ्यात बांधून ठेवायचं. बरं. जास्त इकडे तिकडे भटकू नाही द्यायचं, नाही तर उधळतात मग. बरे बाई तुझं. या या मस्त फ्राय केलंय. वा एक नंबर. जमलंय का भाऊजी? छान झाले छान. खा खा. चला आता बसले सगळे तर अशा वातावरणात तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अगं बाई, चढली वाटते यांना. ग बसाव तुम्ही. अगं सांगू दे ना, मला खूप आवडतात गोष्ट ऐकायला. सांग. सुहास तुला त्या पांढऱ्या म्हातारीची गोष्ट माहिती का रे? कोण रे? कोणी पांढरी म्हातारी? सांगतो ऐका. ही गोष्ट आहे ना माझ्या वडिलांनी मला सांगितली. गावातले काही लोक म्हणतात ती खरी, काही लोक म्हणतात खोटी. हो आओ, प्रस्तावना बाद झाली. आता गोष्ट सांगाल का? सांगतो तर ऐका. फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे. गावात आहे ना एक मुलगी राहत होती. तिचं नाव सारिका, दुसऱ्याला सिंदर, आणि कुरूप होती. तिचे डोळे ना एकदम असे घारे घारे होते आणि घाले ना घाल असे काजूसारी गुबगुबीत होते गुबगुबीत. गावात ना एक राजेश नावाचा मुलगा होता. तिच्यावर खूप प्रेम करायचा, पण तिला तो काय आवडत नव्हता. ती ना त्याला सांगून सांगून कंटाळली. तू माझ्या मागं नको हिंडू, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, माझं एका मुलावरती लय प्रेम आहे. त्याने काय ऐकलंच नाही. नंतर ना तिने ती गोष्ट घरी सांगितली. घरचे लोकांनी गावातल्या लोकांनी मोकार हाणला त्याला. इतका हाणला तो लय चिडला. गाव सोडून दूर जंगलात गेला. त्याला तिथं एक ना गुरु भेटला. गुरु त्याने ना त्याला एक विद्या शिकवली. त्याने ती विद्या आत्मसात केली आणि राजेश पुन्हा गावात आला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला. तिला म्हणतो कसा, तुझ्या रूपाचा एवढा गर्व आहे ना तुला शाप देतो. तू पांढरी केसाची म्हातारी म्हणून मरशील.
आणि तिच्या अंगावर भस्म टाकतो. बाई ग, मग पुढे काय झालं? पुढं काय झालं? शाप पेटल्यामुळे ती म्हातारी झाली. तिची सुंदरता होती ना, सगळी अशी गळून पडली. ती लय चिडली. तिला ते सहनच झालं नाही. ती शेतात गेली आणि गळफास लावून आत्महत्या केली. तिचं शेत आहे ना, तिथंच बाजूला होतं. वहिनी, पण एक तुम्हाला सांगतो, ती सारी काय ना रात्री 2 वाजता येते. अशी पांढरी केस आहेत, पांढरी अशी पांढरी फार पूर्ण चिटकीनची. रातच्या 2 वाजता येतील आणि मानगटी बसती. हे मला नाही अशा गोष्टीवर विश्वास, खोटा असतंय. आलो मी जाऊ ना. फाटली वाटतो तुझी, फाटली. ए गपरे, आलो जाऊन. खा खा. काय बी थापा मारत असते रवी, म्हणे पांढऱ्या केसाची म्हातारी. ही बावळट टेम काय. चायला कधी तर तिकडे गेलाय. याला काय पांढरा केसाची म्हातारी भेटली का तिकडं? भूत भूत पांढऱ्या केसाची म्हातारी तिथं. काय झालं? ती पांढऱ्या केसाची म्हातारी होती आणि असं पोत्यासारखे कपडे आणि डोक्यावर आहे ना असं मडकं होतं चढवलेलं. मडक? हा, ते नाही का पाण्यासाठी वापरतो आपण तसं मडकं. मडकन पांढरा पाहतो. येडी कायला बी घाबरते. अरे ते बुजगाव नाही आमच्या शेतात. बुजगावनं होतं वय. बुजगावने नाहीये शेतात, आपण नाही का काढून ठेवलं कालच, आज नवीन बसवायचे ना. अरे हा येडी अरे बुजगावने सगळे काढून टाकल्यात आम्ही. आओ, म्हणजे तुम्ही खरंच भूताला बघितलं का काय? गेमच केलं तुम्ही. जा बाई बघ कुठे गेल्यात. येतील ते, राहू दे. तुम्हाला काय कळतं की नाही हो? काय बी घाबरते. या. काय ग, भाऊजी चांगले जोरात तयारीला लागलेले दिसतात निवडणुकीच्या. हा ना, त्यांची पण इच्छा आहेच म्हणावी तशी. हो, मला पण घेऊन जा बरं का प्रचाराला. अगं मग विषय का. ओ काकू, इथं कचरा कशाला टाकताय? असंच आपलं गाव खराब करायचंय का? बघितलं, हे असे असतात गावकरी. ए पोरा, अरे अक्कल आहे का तुला? हा, इथं कचरा कशाला टाकतो रे? आणि शाळेत तुला हे शिकवलं का? उचलते, उचल लवकर. आणि परत दिसलं ना इथे कचरा टाकायला तर बघच. बघितलं, सरपंचकीची चांगली जोरदार तयारी करतात मॅडम. नाही ग, पण जरा लोकांकडे पण देते ना लक्ष, कोणाचं काय सुरू आहे ते. कधी कधी ना नागरिकांचं पण चुकतंच बरं का. स्वतःचं गाव स्वच्छ ठेवणे हे आपल्या हातात आहे. सारखं सरपंचाला किंवा मग पदाधिकाऱ्याला नाव ठेवून जमणार आहे का? हो, समजलं बरं का भावी सरपंच मॅडम. गप ग, चेष्टा करतेस ना माझी.
चल चल. का रे आज लवकर आलास? नोकरी सोडली मी आणि विषय सुद्धा संपून टाकला कायमचा. अरे काय झालं? एकतर पगार वाढायची बॉम्ब हा आणि वरून एक्स्ट्रा काम लावतोय. बघ बघ बघ, अजून एक नोकरी सोडली आणि तुला सांगतो हात कधीच सुधारणार नाही. हो तुम्ही गप्प बसा. माझं डोकं फिरू नका बरं का आणि बोलायला पण लावू नका मला. अरे बोल ना, काय बोलायचं ते आज बोलून टाक. तुम्ही एकतरी नोकरी केली का? तुम्हाला काय माहितीये गुलामाची जिंदगी काय असती? अरे मग तुला शेती कर म्हणलं तर ती पण करायला नको. काय घंटा होता का शेतीत? सुहास, आई तू शांत बस. आज आहे ना मी सगळं बोलणार आहे. अरे बोल बोल, तुला काय बोलायचं एकदाच होऊन जाऊ दे आज. तुम्ही शेती सोडून काय केलं हा? आयुष्यभर शेती केली तेव्हा एक घर झालंय. नाहीतर इतके दिवस आपण पत्रात राहत होतो. तुम्ही कधी दादाचा आईचा माझ्या मनाचा विचार केला का? तुमच्यामुळं आमच्या इच्छा आकांक्षा आम्ही मारून टाकल्या कारण तुमची ऐपत नव्हती. आणि दादा घर सोडून का गेला ते मला सांगायला लावू नका. उगाच मी तोंड जर उघडलं ना ही स्नेहा सुद्धा घर सोडून जाईल. तुम्ही आयुष्यभर आहे ना आमचं सगळ्यांचं नुकसान केलंय. सुहास, काय झालंय तुला? रवी, मी काय दिवस तुझ्या घरी येऊ राहिला म्हणजे मला नोकरी मिळेपर्यंत आणि राहायची अवस्था होईपर्यंत मी माझं घर सोडायचा विचार करतोय. काय? अरे माझं घर पण तुझंच आहे ना बाबा. मी काय वेगळं आहे का? अरे लहानपणापासून आपण एकत्र वाढलो. तू, मी, तुझा दादा. दादानी जशी स्वतःची वाट तयार केली ना तसं मला पण करायचंय. अरे पण घर का सोडतोयस तू? काय रोजची किरकिर. मला पैसे पण देत नाही. त्यांना समजायला नको मला नोकरी नाही म्हणून. आणि आईकडून रोज पैसे घ्यायला मला पण बरोबर वाटत नाही. जे काय स्नेहाने पैसे साचवलेत ना तेच मी पैसे घेतोय. अरे मला लाज वाटायला लागली स्वतःला मर्द म्हणून घ्यायची. अरे पण घर सोडून जाणं, कुटुंब तोडणं यालाच मर्दांगी म्हणतात का? ते घर माझं नाहीये, एका स्वार्थी माणसाचं आहे. तुला माहिती आहे ना माझा बाप कसा आहे? त्यांचं तत्व, त्यांचा स्वार्थ, सत्यवसनी, तत्ववादी. त्यांना कधी काळानुसार बदलणं जमलं नाही आणि त्यांनी कोणाचं ऐकून पण घेतलं नाही. हा त्यांच्यात आहे बरं का एक चांगला गुण. पण जेव्हा सरपंच होते तेव्हा त्यांना समजत नव्हतं का पैसे कमवायला? हां, सगळेच लोक पैसे कमवतात. काय झालं असतं यांनी पण कमवले असते तर घराची प्रगती तर झाली असती ना. अरे पण शेवटी काळा पैसा तो काळाच पैसा ना. हे बघ, काळा गोरा पैसा असं काही नसतंय. पैसा तो पैसा असतोय. आणि ज्यांच्याकडे पैसा नाही ना तो या जगात काहीच करू शकत नाही. आणि तुला आठवतंय आपण लहानपणी डोंगराकडे खेळायला जायचो? हो आठवतंय ना. आणि मला एकदा फिट आलता, मी चक्कर येऊन पडलो होतो. माझी पार फाटली होती रे. मी पळत तुझ्या घरी गेलो सांगायला. स्वतःचं पोरग बाहेर तडफडतंय तरी तो बाप तिथं आला नव्हता. घरी टी व्ही बघत बसला होता. माझी आई उन्हात आणत आलती दादाला सोबत घेऊन आणि त्यांनीच मला हॉस्पिटलला नेलतं. आणि तिथं तो बाप नाही आला. त्यांना काहीच समजत नाहीये. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ दिसतो. अरे बाबा पण तू असं का बोलतोयस? तुझ्यासाठी त्यांनी एवढी चांगली मुलगी बघितली, स्नेहा वहिनीसारखी. लोक त्यांना म्हणत होते तुमचं पोरग अजून बिन लग्नाचंच आहे का? म्हणजे समाजात इज्जत राहण्यासाठी त्यांनी माझं लग्न लावून दिलंय, बाकी काही नाही. स्नेहा, आपल्याला घरात नाही राहायचं. आपण वेगळं राहू आणि आईला पण सोबत घेऊन जाऊ. अहो पण एवढा टोकाचा निर्णय घ्यायची काय गरज आहे? हा, आता तुला माहिती आहे ना आपल्या घरात काय चालू आहे. मला बापाचं तोंड पण बघू वाटत नाही.
आणि एकतर मला नोकरी पण नाही. शहरात जावं म्हटलं, शहरात जायला पण पैसे नाहीत. काही दिवस आपण गेलो असतो दादाकडे मुंबईला, पण आपल्या मुलं कशाला त्यांना वजन. आपण काय करू, काही दिवस रवीकडे जाऊ, नवीन सोय होईपर्यंत. माझं ठरलंय. तुम्ही ठरवलंच आहे ना, तर मग तुमच्या प्रत्येक निर्णयात माझी तुम्हाला साथ आहे आयुष्यभर. आई, मी घर सोडायचं ठरवलंय आणि तू पण चला आमच्यासोबत. आपल्याला आत्ताच जायचं आहे. एक काम कर, तू सामान घे बरं तुझं, चल. अरे बाळा, तुला काय वेळ बीड लागलं का? हा, असं घर सोडून जातो का कोणी? नाही, मला जायचं आहे. दादा जसा गेला ना घर सोडून, तसंच जायचं आहे. आणि फक्त तुला मी सोबत घेऊन जाणार आहे, चल. अरे असं मूर्खपणा करू नको. घरात छोटे मोठे वाद होत राहतात रे, त्याच्यामुळं घर सोडायचं असतं का? छोटे, लहानपणापासून हे छोटे छोटे वाद मी माझ्या मनात साठवून ठेवलेत. आणि आता माझा जीव गुदमरतो इथं. मला राहू नाही वाटत. चल तू. आणि मी नाही येणार म्हणले तर? अगं अशी काय करतेस? तुला का आवडतो तो माणूस? हां, ते तुला नाही कळायचं सुहास. तुझा बाप कसाही असला ना तरी नवरा आहे तो माझा. लग्न केलंय मी त्याच्याबरोबर. त्याला असं अर्ध्यावर नाही सोडू शकत रे मी. तुला जायचं तर तुझा, मी नाही येणार. अगं पण आई,